हाय, मी नीलम. देन प्राध्यापक डॉक्टर विभा शहा यांच्या देन या कथासंग्रहातील वैरीण झाली रात ही कथा ऐकूया. नुपूर शाळेतून आला की त्याचे हातपाय धुवून कपडे बदलून ती त्याला दूध द्यायची. स्वतः चहा प्यायची. नंतर घराच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडं पुढं जाऊन मोठ्या रस्त्यावरची गाड्यांची पळापळी नुपूरला दाखवायची. फ्रेंड्स कॉलनीतल्या या नव्या घरात राहायला आल्यापासून पुणे बेंगलोर नॅशनल हायवे हा तिचा छान विरंगुळा झाला होता. या हमरस्त्यावर सतत वर्दळ असते. संध्याकाळी तर या रस्त्यावरून खूपच गाड्या जा-ये करतात. खचाखच भरलेल्या बसेसची ये-जा असते. नॅशनल परमिटचा बोर्ड मिरवत मालमोटारी सुसाट वेगाने धावतात. शीग लावून भरपूर माल दोराने करकचून आवळून भरलेले भले मोठे ट्रक्स पी 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 हॉर्न वाजवत वेगाने पळणाऱ्या स्कूटर्स, नव्या चकचकीत रंगबेरंगी गाड्या लाईट लावून धावत असतात. धावणाऱ्या मोटारी बघायला नुपूरला खूप आवडे. तो आनंदाने टाळ्या पिटत खूप असे. तिला पण आनंद व्हायचा. तिने नुपूरला नेहमीप्रमाणे गाड्यांची गंमत दाखवली. रस्त्यावरचं ऊन हळूहळू फिकं होऊ लागलं. अंधार पसरू लागलं. हळूहळू अंधार वाढू लागला. गाड्यांच्या दिव्यांचा प्रकाश अधिक प्रखर वाटू लागला. अंधाराला सोबत करणारा गाड्यांचा किर्र किर्र आवाजही वाढत चालला. तिचं लक्ष त्याच्या येण्यावर केंद्रित झालं. याच रस्त्यावरच्या पलीकडच्या बसस्टॉपवर उतरून तो येतो. पूर्वी नुपूरला गाड्यांची गंमत दाखवत असतानाच तो येई. तो तिच्याकडे वरून नुपूरला स्वतःकडे घेई. तिघे मिळून घरी येत. त्याला चहा देऊन त्याच्याकडे नुपूरला सोपवून ती स्वयंपाक करी. त्या दोघांची दंगामस्ती पाहत काम करताना तिला अपूर्व समाधान मिळत असे. पण अलीकडे तो खूपच उशिरा येतो. आजही त्याची वाट बघून काळजी करतच ती घरी परतली. घरी येऊन देवापुढे दिवा लावला. दिव्याला नमस्कार करून नुपूरला खेळणी देऊन ती स्वयंपाक करू लागली. लक्ष मात्र त्याच्या येण्याकडे लागून राहिले. आई, सांग ना, बाबा केव्हा येणार? येतील इतक्यात. का बरं? मी त्यांना शाळेतली गंमत सांगणार आहे म्हणत नुपूरने जांभई दिली. मला सांगितलीस तीच ना. सांग हं, चित्र पण दाखव तुझं. छान काढलंयस. तोवर जेव हं तू. नाही, मी बाबांच्या बरोबरच जेवणार. तू सुरू कर, तोवर येतीलच बाबा. मी नवीन गोष्टी सांगते हं तुला जेवताना. समजूत घालून तिनं त्याला भरवलं. तोंड धुवून पाणी पाजलं. दाराला कडी लावली. रात्रीचे 9 वाजले. अजून हा आला नाही. बाबांना शाळेतली गंमत सांगण्यासाठी जागा राहणार म्हणणारा नुपूर बराच वेळ डोळे उघडे ठेवण्यासाठी खटपट करीत होता. अखेर पेंगुळला. निर्व्याज बालपण, निष्पाप कोवळा जीव. त्याला काय कळतं? ना चिंता ना काळजी. जरा जरी रागवलं तर रुसतो, पण छातीशी कवटाळून मायेनं समजावलं की हसतो. रोज बाबांची वाट बघत बघत झोपतो. त्याला वडिलांची माया नाही मिळत असं मनात येताच ती भूतकाळात शिरली. तिला आपले वडील आठवले. अंधार पडायच्या आत घरी आलंच पाहिजे असा त्यांचा दंडक होता. आम्ही 4 भावंड शाळेचं दप्तर ठेवून दूध पिऊन खेळायला जायचो. मारुती मंदिरच्या आवारात हुत्तुत्तो, खो खो, आट्यापाट्या, उपकूड असे खेळ रंगायचे. मात्र अंधार पडू लागताच खेळ थांबवून आम्ही घरी येत असू. घरी आल्यावर हातपाय धुवून देवापाशी येत असू. आई बाबा आम्ही मिळून आरती म्हणत असू. नंतर आई स्वयंपाकाला लागायची. बाबा वर्तमानपत्र घेऊन खुर्चीवर बसत आणि आम्ही मुले दप्तर घेऊन अभ्यासाला बसत असू. अभ्यासातल्या अडीअडचणी बाबा समजावून देत. उत्तर बरोबर आले की पाठ थोपाटत. गणित चुकलं तर रागावत सुद्धा, पण नंतर समजावून देत. बाबा अधूनमधून छोट्याला खांद्यावर घेऊन जोजावत. कधी कधी त्याला उंच उडून भीती दाखवायचे, हसवायचे, गुदगुल्या करायचे. खूप मज्जा वाटायची. आमचा अभ्यास झाला की सर्वजण मिळून जेवत असू. आई सर्वांना वाढून नंतर जेवायला बसायची. तिच्या मनात आपल्या बालपणीच्या आठवणीने कितीतरी भरून येत होतं. भावनांचे कढावर कड येऊन डोळे पाजरत होते. गावात नव्याने कॉलेज निघाले आणि बाबांनी मला कॉलेजला घातले.
शेवटच्या वर्षाचा पेपर संपला आणि दुसऱ्याच दिवशी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. पहिल्याच मुहूर्तावर लग्न झालं. लग्नाचा विचार मनात येईपर्यंत लग्न झालं देखील. शहरात स्वतःचं घर असलेला एकुलता एक मिळवता मुलगा, गावाकडे भरपूर शेती, आईवडील शेती बघणारे, माणसं सज्जन, मुलगा रूपाने देखणा, पत्रिका उत्तम जमली. आणखी काय पाहिजे? आत्यानं सुचवलेलं हे स्थळ बाबांना आवडलं. बाबांनी भरपूर खर्च करून हौसेनं थाटात लग्नाचा बार उडवला. मनातल्या विचारांच्या ओघात तिची नजर भिंतीवरच्या फोटोकडे गेली. धारदार नाक, किंचित उभट हसरा चेहरा, टप्पोरे पाणीदार डोळे, गोरा तजेलदार रंग. लाजून खालमानेनं चहा देताना अचानक नजर वर गेली ती त्या नजरेतच अडकली. फोटोकडे बघता बघता तिची अस्वस्थता वाढू लागली. 5 वर्ष उलटून गेली यांच्या सहवासात येऊन. दोघांचा राजा-राणीचा संसार. पहिलं वर्ष तर भुरकन गेलं. संसार कळत गेला तसा थोडा थोडा स्वभावाचा, परिस्थितीचा अंदाज येत गेला. तरीही माणूस समजू शकत नाही हेच खरं. या जगात कुणी कुणाचं नसतं हेच खरं म्हणायचं का? किती हा उशीर? अजून का येत नाही? अलीकडे नेहमीचंच झालंय. रोज उशीर. उशीर होण्याची अनेक कारणं सांगतो. खरी की खोटी ईश्वरच जाणे. काय करू? फोन करावा का? पण फोनवर नक्की भेटणार नाही. अनेक वेळा झाले. त्यावरून चिडतो, संशयी म्हणतो. का बरं देव माझी अशी परीक्षा घेतोय? अंधार पडता पडता त्यानं कामावरून घरी यावं, नुपूरबरोबर खेळावं, माझ्याशी गुजगोष्टी कराव्या, ऑफिसातल्या मित्रांच्या गावाकडच्या गोष्टी सांगाव्या, माझ्याही ऐकाव्या, तिघांनी मिळून जेवावं, नुपूरच्या खोड्यात मलाही सहभागी करून घ्यावं. नुपूर झोपला की दिवा मालवून दोघांनी एकमेकांच्या संगतीनं गोड मिठीत आपला शीन उतरवावा. धुंद होऊन सुखस्वप्नांच्या सोबतीत आनंदानं झोपावं, एवढीच तर माझी अपेक्षा आहे. सर्वच बायकांची असते ती आणि तेवढीच. मला दागिने, साड्या याची मुळीच अपेक्षा हाव नाही. पण तरीही अनेकदा हौसेनं आवडीचा केल्या स्वयंपाक तसाच पडून राहतो. तो घरी येतो तोच मुळी बेधुंद अवस्थेत. घरात येताच अस्ताव्यस्त पसरतो. त्याला कपड्याची, बुटाची, कशाचीच शुद्ध नसते. केवळ यासाठी वर्षभरात सासू सासऱ्यांना मी इकडे बोलावलंच नाही. मीच नुपूरला घेऊन जाऊन भेटून आले. याला आता मी कसं आवरू? काय करू? अंधारात तिचं दुःख ठिपकत राहतं, गळक्या नळातून पाणी ठिपकावत असं. आज तर ती विलक्षण बेचैन झाली होती. तिचा मनावरचा ताबा सुटला होता. मधमाशाच्या पोळ्याभोवती माशा घोंगाव्या तशा तिच्या भावना एकाच विचाराभोवती फिरत होत्या. तो सुखरूप घरी येईल ना? बघता बघता त्या विचारानं तिचं मन व्यापलं आणि ती थरारली. वाऱ्यानं फडफडणाऱ्या ज्योतीसारखी कापू लागली. रोजचा हमरस्ता नॅशनल हायवे तिच्या डोळ्यापुढून हालेच ना. प्रचंड वर्दळीचा, गाड्यांच्या पळापळीचा हा रस्ता. याच रस्त्यावरून तो येतो, पण आपण रस्त्यावरून चालतोय याचं भान त्याला असतं की नाही कुणास ठाऊक. झुकांड्या खातच तर घरी येतो. आपलं काही बरं वाईट होईल, आपल्या माघारी त्यांचं कसं होईल हे काहीच त्याला कसं समजत नाही. काही समजावून द्यावं म्हटलं तर वेळच नसतो. सतत कामाची घाई. खोल खोल डोहात पारवा घुमावा तसं काही बाही तिच्या मनात घुमू लागलं. मध्ये कितीतरी वेळ गेला कुणास ठाऊक. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. घरासमोरच्या छोट्या रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. खांबावरच्या दिव्यांचा अंधुक प्रकाश रस्त्यावर पडला होता. समोरच्या 2-3 घरातले दिवे बंद झाले होते. मंडळी जेवून झोपली होती. खिडकीचे गज पकडून ती त्याच्या येण्याचा कानोसा घेत होती. फक्त हायवेवरच्या गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. एक मालट्रक कर्कशपणे आवाज करीत भरधाव वेगाने निघून गेला. चिंता काळजीने ग्रासलेल्या तिच्या मनावर त्या आवाजाने मोठा ओरखडा काढला. इतक्यात खर्रकन ब्रेक लागल्याच्या कांठळ्या बसविणारा मोठा आवाज झाला. त्यासरशी तिच्या डोळ्यापुढे भयानक चित्र उभं राहिलं. ट्रकच्या चाकाखाली डोक्याचा चेंदामेंदा झालाय. रक्ताचं थारोळं पसरलंय. माणसांचा गराडा पडलाय. तिनं गच्च डोकं धरून किंकाळी फोडली. आवाज उमटलाच नाही. मात्र त्या चित्रानं मेंदूला झिंझिण्या आल्या. अंग थरथर कापू लागलं. खिडकीच्या गजावरच्या हातांना घाम फुटला.
हात घसरले तशी ती खिडकी सोडून खाली बसली. ओठ गच्च आवळून तिनं जमिनीला नेटानं धरून ठेवलं. गरगर फिरल्यासारखं होत होतं. मेंदूचा भुगा होत होता. का हा मला असं छळतोय? मागच्या जन्माचा वैरी आहे का माझा? मी काय करू? काय करू? मनाचं आक्रंदन चालूच होतं. लग्न झाल्यापासून त्याचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलून त्याला आनंद देणाऱ्या तिला अलीकडच्या त्याच्या वागण्यामुळं हैराण केलं होतं. तरीही नेहमी स्वतःकडे कमीपणा घेऊन अदबेनं बोलायची. मनात नसलं तरी खोटं खोटं हसून गोड बोलून वेळ मारून न्यायची. हो, नको उगाच वितंडवाद. 2 वर्ष भांडण टाळलं तरी परिस्थिती बदलत नव्हती. भवितव्याच्या विचारानं ती बेचैन होत होती. तिचा सगळा हुरूपच मावळला. चालत्या गाडीला खीळ बसावी तसं काहीतरी झालंय. असं का आणि कसं झालं याचं उत्तर मिळत नव्हतं. उपाय सापडत नव्हता. रोजची रात्र वैरीण बनूनच येत होती. इतक्या दारावर जोरात धडक बसली. बेल नाही वाजली. ती हादरली. कोण कोण आला असेल? तो की कोणी पोलीस अधिकारी? अपघाताची बातमी सांगणारा हवालदार? कोण आहे? तिनं उठून हातानंच कडी काढली. दार उघडलं. त्याला बघताच भावना वेगानं ती त्याच्या गळ्यात पडली. हुंदक्याने गदगदली. दिसलेलं चित्र खोटं फसवं होतं. तो जिवंत होता, समक्ष आला होता. त्याला मिठीत आवळून ती चक्क रडू लागली. ए, बाजूला हो. रडायला काय झालं? मी येलो नाही अजून. जेवण वाढ. तो खेकसला. तोंडातून दारूचा भपकार आला. उग्र वास तिच्या मेंदूला भिडला. त्याला सोडून ती शांतपणे स्वयंपाकघराकडे वळली. जेवण गरम करू लागली. तिचं मन आक्रंदून म्हणत होतं, याला आपलं मन कधी समजणार? जाणून घ्यावंसं कधी वाटलंच नाही याला. हवं तेव्हा तो ओरबडून घेणार. देवा, मी असं कोणतं पाप केलं होतं म्हणून मला असा साथीदार मिळाला? संसाराचा गाडा असाच रेटायचा का?